हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द हिंदू अनालिसिस सेशन ऑफ ज्ञानदीप अकॅडमी. सो आज आपल्याला ठराविक काही इंटरनॅशनल अग्रीमेंट्स आणि मुद्दे बघायचे आहेत जे खूप इम्पॉर्टंट आहेत फ्रॉम युअर जीएस पॉइंट ऑफ व्ह्यू अँड इंटरनॅशनल रिलेशन्स. तर पहिला मुद्दा जो उत्तराखंडशी रिलेटेड आहे, रिलेटेड टू पाइन नीडल पॉवर प्लांट और प्रोजेक्ट. ठीक आहे, तर नाव हाऊ दिस प्रोजेक्ट विल हेल्प टू कर्ब द इश्यू ऑफ फॉरेस्ट फायर इन उत्तराखंड आणि हा कसा इम्प्लिमेंट केला जातो, त्याची मेकॅनिझम काय आहे ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे फॉर आवर एक्झामिनेशन. त्यानंतर US on Iran sanctions. Now, when India and Iran have signed a 10 years deal with respect to Chabahar port, इंडियाने जे कन्स्ट्रक्शन आपल्या अंडर घेतलं आहे किंवा रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे पुढच्या 10 वर्षांसाठी बाय IPGL कंपनी ऑफ इंडिया, can it cause a threat or can it cause India or can it be a problematic situation for India and US's bilateral relations? सो त्याची एक बॅकग्राऊंड आणि करंट सिनॅरिओ दोन्हीही आपल्याला डिस्कस करणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर लेजिस्लेशन टू फॉर्मलाइज स्ट्रॅटेजी फॉर इंडियन ओशन. नाउ वी नीड टू नो हाऊ इंडियन ओशन इज स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट फॉर मेनी कंट्रीज इन्क्लुडिंग US. आणि युएसला का गरज पडली किंवा युएसला का लेजिस्लेशन घडवून आणायचे आहेत किंवा काही कायदे आखायचे आहेत विथ रिस्पेक्ट टू ट्रेड अक्रॉस इंडियन ओशन्स, जेणेकरून इंटरनॅशनल लेवलवरती युएसचा डिप्लोमॅटिक स्ट्रॅटेजी किंवा प्रोपॅगेंडा रिफ्लेक्ट होऊ शकतो, ते आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचे. त्यानंतर निसार सॅटेलाइट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट फ्रॉम टुडेज न्यूजपेपर. निसार सॅटेलाइट मध्ये म्हणजे नासा आणि इस्रो ह्या दोघांचे अप्रोच काय काय आहेत, जसं की नासाचा L बँड रडार आणि इस्रोचा S बँड रडार, ते दोन्ही एकमेकांपासून कसे डिफरंट आहेत, त्यांची मेकॅनिझम काय आहे आणि त्यामध्ये रिसेंट चॅलेंजेस काय काय येऊ शकतात ते आपल्याला डिस्कस करायचंय. आणि लास्टली द एडिटोरियल फ्रॉम टुडेज न्यूजपेपर, दॅट इज राइज इन पब्लिक हेल्थ स्पेंडिंग इज मोर फ्रॉम द स्टेट्स रॅदर दॅन सेंटर. आता पब्लिक हेल्थ सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारी स्टेटची पॉलिसी म्हणजे कुठल्या पॉलिसीला रिफ्लेक्ट करते, त्यानंतर व्हॉट इज द नॅशनल हेल्थ पॉलिसी ऑफ 2017, त्याची बॅकग्राऊंड आपल्याला डिस्कस करून करंट सिनारिओ त्यामध्ये इनकॉर्पोरेट करायचंय. नाउ starting with the first news article for the day, that is US lawmakers to introduce legislation to formalize strategy for Indian Ocean region. आता हा पॉइंट काय आहे तो थोडा लक्षात घ्या. Now before we read all these points, we need to see this diagram in detail. आता ह्या डायग्राम मध्ये सर्वात दोन इम्पॉर्टंट गोष्टी, सुएझ कनाल आणि पनामा कनाल. तर when we are talking about Suez Canal, which is a man-made or artificial canal connected or constructed across the Red Sea, which is connecting Indian Ocean to Mediterranean Sea, or let us say Indian Ocean to mid-European and Asian countries. तो strategically इतका important का आहे, कारण Suez Canal alone accounts for 12% of the global trade. I repeat, सुएझ कनाल एकटा जागतिक पातळीवरती 12% ट्रेड कंट्रोल करतो ग्लोबली, वर्ल्ड वाईड. ओके, आणि अजून एक पॉइंट इम्पॉर्टंट आहे विथ रिस्पेक्ट टू सुएझ कनाल, की सुएझ कनालचा एक ऍडव्हान्टेज आहे पनामा कनालवरती, की सुएझ कनाल कॅन बेअर हेवी लोड्स अँड हेवी व्हेकल्स विच पनामा कनाल कॅन नॉट, कारण तिथे रेस्ट्रिक्टेड म्हणजे ट्रान्सपोर्ट आणि ट्रेड होऊ शकतं. ठीक आहे, त्यानंतर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ विच इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड द ओनली ओशन पासेज फॉर कनेक्टिंग पर्शियन रिजन्स विथ द गल्फ ऑफ ओमान, तो पण एक स्ट्रॅटेजिकली वर्ल्ड मधला खूप जास्त इम्पॉर्टंट पॅसेज आहे. सो हे सगळे जे लेटेस्ट से चोक पॉइंट्स आहेत आपल्या वर्ल्ड मॅप मध्ये दिसणारे, ते युएसए, त्याच्यावरती युएसएचं काय म्हणणं आहे. Now why USA has to make certain legislations with respect to passages across Indian Ocean, त्याच्यावरती युएसए चे ऑब्जेक्टिव्स काय काय आहेत किंवा त्यांचा हेतू काय आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. Now coming back to the previous slide, what are the objectives? So the objectives are to maintain the Indian Ocean as a secure highway for international commerce. म्हणजे भविष्यात जसं की हिस्टॉरिक, आपण जर एन्शियंट हिस्ट्री किंवा भूतकाळात गेलो तर आपण पाहिलं होतं की वास्को द गामा किंवा बाकीचे जे युरोपियन ट्रॅव्हलर्स होते त्यांनी नवीन सी रूट्स का डिस्कवर केले, कारण त्या काळात कॅस्पियन सी जी होती दॅट वॉज ऑक्युपाइड बाय टर्की, त्यावेळेस टर्कीने तो सी रूट कोणाला यूज करून दिला नव्हता. So, but obviously, other countries had to find out or discover a new sea route to connect their countries or to facilitate trade or to exploit natural resources from the eastern or southeastern Asian countries. बरोबर, त्यामुळे नवीन सी रूट्स म्हणजे डिस्कवर होत गेले. भविष्यात अशी सिच्युएशन येऊ नये की कोणत्या तरी डिप्लोमॅटिक किंवा सुपर पॉवर किंवा डेव्हलपिंग कंट्रीजनी एखादा सी रूट किंवा एखादा लिंकिंग पॅसेज ब्लॉक केलाय किंवा पूर्णतः आपल्या ताब्यात घेतलाय. सो अशा सिच्युएशन्स येऊ नये किंवा
अमेरिकाचा स्टँड किंवा त्यांची डिप्लोमॅटिक पॉवर नेहमी टॉप मध्ये राहावी, हे सगळं एन्श्योर करण्यासाठी US finds a urgent need to propose certain legislations, to propose certain guidelines and protocols with respect to passages or routes across Indian Ocean or routes connecting Indian Ocean with another countries. ठीक है, सो तो एक मुद्दा है to secure highway or secure accessibility throughout the year and in any circumstances. तो पहिला मुद्दा झाला. दूसरा मुद्दा to maintain freedom of navigation through strategic choke points of Indian Ocean through Strait of Hormuz, त्यानंतर Strait of Malacca and South China Sea. सो या सगळ्या चोक पॉइंट्स मधून वर्षभर विदाउट एनी प्रॉब्लेम, विदाउट एनी ऑब्जेक्शन्स और विदाउट एनी लिमिटेशन्स अँड बॅरियर ट्रेड फॅसिलिटेट व्हावा, हे एन्श्योर करण्यासाठी हे लेजिस्लेशन करणं US ला गरजेचं वाटतं. त्यानंतर तिसरा मुद्दा, द इंडियन ओशन रिजन कुड बिकम अन एरेना फॉर ग्रेट पॉवर स्ट्रॅटेजिक कॉम्पिटिशन. आता भविष्यात ओके, जर इंडिया आणि चायनामध्ये टेन्शन क्रिएट झालं, सो इंडिया हॅज इट्स ओन नेकलेस ऑफ डायमंड पॉलिसी. नेकलेस ऑफ डायमंड पॉलिसी अंडर इंडियाने काय केलं आहे, नेव्हल एक्सपेंडिचर किंवा ओशन्स मधले जे नेव्हल चेक पॉइंट्स आहेत ते खूप स्ट्रॉंग केले आहेत बाय पेअरिंग विथ नेबरिंग कंट्रीज और बाय एक्सेसिंग सपोर्ट फ्रॉम नेबरिंग कंट्रीज to strategically plan any unforeseen situation or any unforeseen war-like crisis with China in near future. So, चायनाच्या पर्ल ऑफ डायमंड्स पॉलिसीला एक स्ट्रॅटेजिक उत्तर म्हणून नेकलेस ऑफ डायमंड पॉलिसी जी इंडियाने अडॉप्ट केली आहे, सो हे इंटरनॅशनल लेवलवरती एक कॉम्पिटिशन किंवा एक अलार्मिंग सिग्नल देत आहे. सो त्यामध्ये USA अडकू नये किंवा USA शुड हॅव इट सेफ कॉर्नर और सेफ चिट, हे एन्श्योर करणं सुद्धा या लेजिस्लेशन मागचा एक हेतू आहे. सो इफ वी हॅव टू सम अप ऑल दिस थिंग्स इन वन लाईन, आपण काय म्हणू शकतो, US ला का लेजिस्लेशन घडवून आणण्याची गरज आहे, टू मेंटेन अ सिक्युअर हायवे, सॅनिटायझिंग ग्रेट पॉवर रायव्हरली, कॉम्पिटिटर्स जे अराइज होत आहेत किंवा जो खूप जास्त ग्लोबली ट्रेड वाढत आहे बाकीच्या कंट्रीजचा अदर देन USA, त्यांना म्हणजे तोड देऊन नेहमी टॉप 1 मध्ये राहणं, हे एन्श्योर करण्यासाठी सर्टन रेग्युलेशन्स आणणं US ला गरजेचं वाटतं. बरोबर. आणि डिफेंडिंग द चोक पॉइंट्स आर गोइंग टू बी ऑन द टॉप प्रायोरिटी फॉर द US and that is making US think or ponder upon the issue of legislation. ठीक है, सो हे चोक पॉइंट्स, तो स्ट्रॅटेजिक मॅप, स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स ऑफ सुएज कनाल, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, पनामा कनाल अँड द ऑब्जेक्टिव्स ऑफ US, हे एवढे सगळे पॉइंट्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. Moving ahead to the next news article for the day. New Chabahar Pact not exempt from Iran sanctions. Now, before we move to the actual news article, we need to know a historical background regarding scene. Now, what was the need to construct or what was the need for India to invest or get engaged with Iran regarding the regulation of Chabahar Port? तर ह्याची सुरुवात होते, आज नाही, ह्याची सुरुवात होते 2002 मध्ये, जेव्हा पहिल्यांदा इराण आणि इंडियानी एक विचार केला होता किंवा एक अग्रीमेंट करण्याचा विचार केला होता विथ रिस्पेक्ट टू कन्स्ट्रक्शन ऑफ न्यू रूट फॉर कनेक्टिंग अफगाणिस्तान, इराण अँड इंडिया. आता इंडियाचा यामध्ये इंटरेस्ट काय होता, कारण इंडियाला एक नवीन रूट भेटत होता टू ऍक्सेस इंडिया और इंडियन ओशन, रिजन्स इन इंडियन ओशन विथ कंट्रीज इन मिड एशिया. ओके, तर त्यासाठी इंडियाला पाकिस्तानवर रिलाय राहणं गरजेचं नव्हतं. ओके, सो दिस वॉज अ गुड ऑप्शन फॉर इंडिया टू कनेक्ट इंडिया विथ मिड एशियन कंट्रीज बायपासिंग पाकिस्तान. त्यामुळे इंडिया यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाला. नाउ इफ वी गो बॅक इन टाइम अँड इफ वी गो बॅक टू द इयर 2015, 2015 साली एक रूट कन्स्ट्रक्ट करण्यात आला होता किंवा त्याच्यावरती पॉलिसीज आखण्यात आल्या होत्या फ्रॉम Dalaram, which is a place in Afghanistan, to Zaram or Zaranj, whatever you pronounce it. Now, these both locations are there in Afghanistan. ह्या दोन लोकेशन्सला जोडण्यासोबतच ह्याला इराणच्या चाबहार पोर्टशी कनेक्ट करून त्याला इंडियाच्या जवाहरलाल नेहरू पोर्टशी कनेक्ट करण्याचा प्रोपोजिशन होतं किंवा ती एक आयडिया होती. बरोबर, ज्यामध्ये इंडियाला पाकिस्तानवरती डिपेंडेंट राहायची काही गरज नाहीये.
So India can connect to mid-Asian countries bypassing Pakistan. This was the plan. त्याच्यावरती 2003 साली पहिल्यांदा रोड मॅप आखण्यात आला की सो अँड सो विल बी द रूट, एवढी एवढी कॉस्टिंग लागेल, एवढे एवढे रूट्स कनेक्ट करायला एवढा एवढा इन्फ्रास्ट्रक्चर उभा करावा लागेल. सो तो माइंड मॅप किंवा तो एक इन्फ्रास्ट्रक्चर आखण्यात आला होता 2003 साली. पण आता भविष्यात म्हणजे ह्याच्यावरती काय काय चॅलेंजेस आले किंवा हा प्रोजेक्ट डिले का होत गेला आणि तो 2002 नंतर आज इतक्या वर्षानंतर का त्याच्यावरती एक सँक्शन किंवा लीगल पॉलिसी होत आहे ते आपल्याला जाणून घेणं या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. सो द चॅलेंजेस फेस्ड बाय इंडिया आर डेक्लरेशन्स मेड बाय USA. आता झालं असं होतं की त्यासाठी आपल्याला समजून घ्यायला हवंय व्हॉट इज P5+1 डील. नाउ बाय P5 म्हणजे काय, 5 मेंबर कंट्रीज किंवा 5 मेंबर सदस्य UN सिक्युरिटी काउन्सिलचे आणि त्यात +1 म्हणजे कोण, +1 म्हणजे जर्मन. सो या P5+1 नी डील काय केली होती, कोणासोबत डील केली होती, इराण सोबत डील केली होती. व्हॉट वॉज द डील? अंडर दिस P5+1 डील इराणवरती रेस्ट्रिक्शन्स इम्पोज करण्यात आले होते विथ रिस्पेक्ट टू स्टोरेज ऑफ हेवी वॉटर, विथ रिस्पेक्ट टू यूज ऑफ युरॅनियम. सो इराणने एक अग्री केलं होतं किंवा या डील मध्ये अग्री केलं होतं इराणनी की इराण विल नॉट इन्व्हॉल्व इटसेल्फ इन द कन्स्ट्रक्शन ऑफ हेवी न्यूक्लिअर वेपन्स. इवन इन इराणनी इवन काही अजेंडाज किंवा काही पॉलिसीज साईन सुद्धा केल्या होत्या. त्यातली एक म्हणजे IAEA इंटरनॅशनल. IAEA चा फुल फॉर्म काय आहे या ठिकाणी, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी. सो इराणने अग्री केलं होतं की IAEA चे इन्स्पेक्टर्स, ओके, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीचे इन्स्पेक्टर्स कधीही इराणच्या ॲटॉमिक साइट्स किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट्सवर व्हिजिट देऊ शकतात, त्यांचे इन्व्हेस्टिगेशन किंवा इन्स्पेक्शन करू शकतात टू एन्श्युअर दॅट इराण इज नॉट इंडल्ज्ड इनटू एनी इलिगल ऍक्टिव्हिटी. इराण कोणत्या चुकीच्या कामात किंवा एक्सप्लोजिव्ह मॅन्युफॅक्चर करण्यात इन्व्हॉल्व नाहीये हे एन्श्युअर करण्यासाठी. पण झालं असं होतं की ह्या सगळ्या सिच्युएशन्स 2015 मध्ये चालू होत्या. 2015 मध्ये ही डील झाली होती P5+1. तेव्हा USA मध्ये ओमान होते, बरोबर. पण 2018 साली असं झालं होतं ड्युरिंग द रीन ऑफ डोनाल्ड ट्रम्प. 2018 साली ट्रम्प यांनी USA ला ह्या डील मधून बाहेर काढलं. In the year 2018, USA was no more a member or part of P5+1 deal. ह्याचं रिझन काय होतं? रिझन हे होतं की इराणनी ह्या पॉलिसीज किंवा हे रेग्युलेशन्स व्हायलेट केले होते. ओके, इराण हॅड indulged itself into illegal activities, into manufacturing of nuclear weapons. त्या कारणामुळे ह्या डील मधून युएसएनी स्वतःला विड्रॉ केलं होतं. आता कारण युएसएनी ह्या डील मधून स्वतःला विड्रॉ केलंय, बट ऑब्व्हियसली युएसए वॉज नॉट गोइंग टू कीप काम. युएसएनी अनाउन्स केली त्यांची आउट प्रेशर पॉलिसी. Now, what was this out pressure policy and why it was problematic for India? Under out pressure policy, USA ने सांगितलं होतं की USA चे जे फ्रेंडली अलीज आहेत किंवा USA चे जे फ्रेंडली मेंबर कंट्रीज आहेत, they will not engage into any kind of trade activity with Iran. ओके, किंवा USA चे ज्या फ्रेंडली मेंबर कंट्रीज आहेत ते हेविली इराणवरती डिपेंडेंट नाही राहणार फॉर इम्पोर्ट ऍक्टिव्हिटीज. ओके, दॅट वॉज साइन्ड और दॅट वॉज प्रपोज्ड अंडर दिस आउट प्रेशर पॉलिसी. पण आता झालं असं होतं की इंडियाने जर इराण मधून नॅचरल गॅस किंवा मिनरल ऑइलचा इम्पोर्ट पूर्णतः बंद केला असता, सो इट वुड हॅव कॉस्टेड अ हेवी पेनी फॉर इंडिया. इंडियाला पूर्णतः इराणकडून मिनरल ऑइल एक्सपोर्ट स्टॉप करणं किंवा सीज करणं प्रॅक्टिकली पॉसिबल नव्हतं with respect to its economy or with respect to its financing. ठीक है? So that was the out pressure policy which was another challenge for India, right? आणि करंटली ज्या आजच्या न्यूजपेपर मध्ये एक मुद्दा मेन्शन्ड आहे रिगार्डिंग IFCA, इराण फ्रीडम अँड काउंटर प्रॉलिफरेशन ऍक्ट. Okay, it was signed by America or it gave special power or privilege to America to put sanctions on Iran with respect to shipments, shipbuildings, trade, import and export of mineral oil and natural gas आणि इंडस्ट्रियल सॉफ्टवेअर्स. सो ह्या सगळ्या गोष्टींवर USA कोणत्याही मेंबर कंट्री, कोणत्याही फ्रेंडली कंट्रीच्या कंपनीवरती सँक्शन इम्पोज करू शकते जर त्यांच्या असं लक्षात आलं की ती फ्रेंडली कंट्री इराण सोबत हेविली डिपेंडेंट किंवा टायअप बनवत आहे किंवा एखादी अग्रीमेंट डील साइन करत आहे. त्या सिच्युएशन मध्ये US कॅन पोज सँक्शन ऑन दॅट कंपनी.
ऑफ एनी कंट्री. करंटली इंडियाबद्दल बोलत आहोत आपण. सो दीज ऑल चॅलेंजेस आणि इव्हन डेक्लरेशन बाय युएसएच्या अंडर युएसएने डिक्लेअर केलं होतं किंवा ग्लोबली स्टेट केलं होतं इराणला ॲज नेक्सस ऑफ इव्हिल, दॅट इज अ विशियस सर्कल ऑफ फॉर इव्हिल ऍक्टिव्हिटीज ऑर इलिगल ऍक्टिव्हिटीज. ठीक आहे. सो ही सगळी बॅकग्राऊंड लक्षात ठेवा. आय रिपीट इट वन्स इन वन शॉट. झालं असं होतं की 2015 साली P5+1 डील साइन झाली बिटवीन 5 मेंबर कंट्रीज ऑफ UN सिक्युरिटी काउन्सिल, जर्मन अँड इराण. त्या डीलच्या अंडर इराणनी अग्री केलं होतं इट विल नॉट अलाउ हेवी स्टोरेज ऑफ हेवी वॉटर, युरॅनियम अँड इन्व्हॉल्व इटसेल्फ इनटू इलिगल ऍक्टिव्हिटीज रिगार्डिंग मॅन्युफॅक्चरिंग ऑफ न्यूक्लिअर वेपन्स. पण ही पॉलिसी व्हायलेट झाल्यामुळे, इराणनी त्यांच्या मर्यादा न पाळल्यामुळे 2018 साली ओके, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प आले, त्यांनी युएसएला P5+1 डील मधून बाहेर काढलं. ओके, इट वॉज नो मोर पार्ट ऑफ P5+1 डील. त्यानंतर आउट प्रेशर पॉलिसीच्या अंडर युएसएने डिक्लेअर केलं, जाहीर केलं ग्लोबली की नो फ्रेंडली मेंबर कंट्री ऑफ युएसए विल इंडल्ज इटसेल्फ और रिलाय इटसेल्फ मोर ऑन इराण फॉर इम्पोर्ट ऑफ व्हेरियस गुड्स अँड सर्व्हिसेस. पण आता झालं असं की म्हणजे इंडिया वॉज हेवीली डिपेंडेंट ऑन इराण फॉर इम्पोर्ट ऑफ मिनरल ऑइल अँड नॅचरल गॅस. So there were various challenges faced by India with respect to its economic infrastructure or financing. ठीक आहे. सो पुढे चलताच चबहार पोर्टचं जे मेंटेनन्स किंवा जबाबदारी जी इंडियाने नेक्स्ट 10 इयर्स साठी घेतली आहे. नाउ कॅन इट बी अ थ्रेट और कॅन इट बी अन अलार्मिंग सिग्नल फॉर इंडिया? आता ह्या मुद्द्यावरती एक्सटर्नल मिनिस्टर्स अफेअरचे जे मिनिस्टर आहेत जयशंकर यांनी आता कमेंट केलं आहे किंवा त्यांचा रिसेंट स्टँड असा आहे की भविष्यात जर ह्या पॉलिसीवरती म्हणजे जे 10 इयर कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यावरती जर बदल घडवायचे असतील त्यावर इंडिया विचार करेल. पण करंटली जे कॉन्ट्रॅक्ट साइन झालं आहे इराण सोबत त्यात कोणताही बदल होणार नाही. ठीक आहे. सो द 10 इयर कॉन्ट्रॅक्ट विल कीप इन रन फॉर लॉंगर टर्म, बट if further changes are to be made in this contract, that will be taken into consideration from US point of view or taking into account all these challenges and risk factors. ठीक आहे. सो हा करंट मुद्दा आहे. सो ही बॅकग्राऊंड आणि हा न्यूज आर्टिकल खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये इन्क्लूड करा. मुव्हिंग अहेड विथ द निसार सॅटेलाइट इश्यू. तर आता निसारचा फुल फॉर्म काय आहे लक्षात घ्या. व्हॉट डू यू मीन बाय निसार? नासा, इस्रो, सार. सारचा अर्थ काय आहे? सिंथेटिक अपर्चर रडार. आता सिंथेटिक अपर्चर रडार कसं काम करतं ते आपण बघू. बट फर्स्ट यू नीड टू अंडरस्टँड नासा आणि इस्रोचा या रडार मध्ये कॉन्ट्रीब्युशन किंवा योगदान काय आहे. ठीक आहे. सो नासानी एल बँड रडार आणि इस्रोनी एस बँड रडार या मेकॅनिझम मध्ये इन्कॉर्पोरेट केले आणि निसार अर्थचे व्हायब्रेशन्स वगैरे कसे कॅल्क्युलेट करेल ते सुद्धा आपल्याला बघायचे. त्यासाठी लक्षात घ्या हे जे SAR आहे सिंथेटिक अपर्चर रडार, ओके, हे एक डिव्हाइस आहे जे स्वतःचे व्हायब्रेशन्स जनरेट करतं. ओके, इट हॅज अ डिव्हाइस विच विल जनरेट इट्स ओन व्हायब्रेशन अँड इट विल जनरेट इट्स ओन एनर्जी. ती एनर्जी जाऊन स्ट्राईक होईल सरफेस ऑफ द अर्थला आणि तिथून रिफ्लेक्ट बॅक होईल. रिफ्लेक्ट बॅक होताना त्या एनर्जी सोबत अर्थची पण एनर्जी रिफ्लेक्ट बॅक होईल and that will be detected in digital format, okay, on that radar board. So ती तुम्हाला एक पिक्टोरियल इमेज देईल, रिप्रेझेंटेशन देईल with respect to the magnitude or the movements or the changes happening in the earth's crust. ठीक आहे. सो ही सरफेस वेव्स बद्दल म्हणजे अर्थ च्या सरफेस सोबत इंटरॅक्ट करते. सो इट इंटरॅक्ट्स विथ अर्थ सरफेस. ठीक आहे. सरफेस वरून जे वेव्स रिफ्लेक्ट होणार आहेत त्यातून मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट केली जाईल किंवा त्याचा अंदाज येऊ शकतो विथ रिस्पेक्ट टू द चेंजेस हॅपनिंग इनसाइड द क्रस्ट ऑफ द अर्थ और इनसाइड द अर्थ क्रस्ट. ठीक आहे. सो हे SAR आहे. सो त्यामध्ये नासाचा अप्रोच काय होता? नासानी एल बँड रडार इन्कॉर्पोरेट केला होता. त्याच्या उलट इस्रोनी एस बँड रडार इन्कॉर्पोरेट केला होता. नाउ व्हॉट इज दिस एल बँड अँड एस बँड रडार? अंडरस्टँड. आणि त्यांचे डिफरन्सेस काय आहेत ते पण आपल्याला जाणून घेणं इम्पॉर्टंट आहे. So you can see the image of NASA's L band radar. Okay, it is mentioned in the diagram LSAR आणि इस्रोचा S band radar SSAR. आता ह्यात फरक काय आहे तो आपल्यासाठी जाणून घेणे इम्पॉर्टंट आहे. That difference is important for us. Now you can see here S band radar
इट एलिमिनेट्स द प्रॉब्लेम्स कॉज्ड बाय क्लाउड्स अँड क्लायमेट चेंजेस. आता होत असं होतं की जो एल बँड रडार होता सुरुवातीचा, जो नासाने इन्कॉर्पोरेट केला होता, त्या सिच्युएशन मध्ये काय होतं, जर क्लाउड्स आले, ठीक आहे, किंवा आपण मराठीत म्हणतो आभाळ आलं, त्या सिच्युएशन मध्ये ते प्रिसाइज कॅल्क्युलेशन किंवा प्रिसाइज फाइंडिंग देत नव्हते. का? कारण लक्षात घ्या, क्लाउडची प्रॉपर्टी काय आहे? क्लाउड्स आर गुड रिफ्लेक्टर्स अँड पुअर ऍब्झॉर्बर्स. त्यामुळेच आपण म्हणतो की जेव्हा आभाळ येतं तेव्हा आपल्याला खूप जास्त गरम होतं. का? कारण क्लाउड्स काय करतात? रेडिएशन अब्सॉर्ब तर करणार नाही, पण ते रिफ्लेक्ट बॅक करणार सरफेस ऑफ द अर्थला. दॅट इज क्लाउड्स विल नॉट अलाउ द रेडिएशन फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ टू एस्केप इनटू स्पेस. बरोबर? त्यामुळे क्लाउड्स फॉर्म झाल्यावर जे रेडिएशन्स असतील ते अर्थच्या सरफेसवरतीच राहतील, त्यामुळे आपल्याला जास्त गरम होतं. दॅट इज द मेकॅनिझम ऑर दॅट इज द डिस्टिंक्ट प्रॉपर्टी ऑफ क्लाउड्स. आता या सिच्युएशन मध्ये काय होतं, जे एल बँड रडार्स होते ते सडन क्लायमेट चेंजच्या वेळेस इफेक्टिव्हली काम करत नव्हते, ऑर दे वर नॉट क्लायमेट रिलायबल. सो त्याला रिप्लेसमेंट म्हणून आपण एस बँड रडार आणले. एस बँड रडारमुळे आपल्याला ऍडव्हान्टेज काय भेटला? प्रिसिजन वाढलं. प्रिसिजन अँड वेदर चेंज इफेक्ट्स वर नलिफाईड. बरोबर? एस बँड रडार वॉज नॉट रिलायबल, और त्या सिच्युएशन मध्ये एररचे चान्सेस नेग्लिजिबल होते, 0 होते. सो एस बँड रडारनी कुठला मुद्दा सॉल्व्ह केला? जर क्लाउड्स आले किंवा सडनली वेदर चेंज झालं, डार्क किंवा डल वेदर झालं, त्या सिच्युएशन मध्ये पण एस बँड रडार्स इफेक्टिव्हली काम करत होते. सो तो ऍडव्हान्टेज आहे इस्रोच्या एस बँड रडारचा ओव्हर नासाज एल बँड रडार. हा मुद्दा तुमच्यासाठी महत्वाचा आहे. ओके. अँड वन मोर पॉइंट विच इज इम्पॉर्टंट फॉर यू ऑल इज, ठीक आहे, एस बँड रडारनी प्रिसिजन आणलं, अॅक्युरेसी आणली, पण एक चॅलेंज आहे किंवा एक इम्पोजिशन आहे विथ रिस्पेक्ट टू एस बँड रडार, की एस बँड रडारचे जे अँटिनाज असतात किंवा त्यांचे जे इंजिन्स आहेत त्या हेवी आणि मोठ्या आहेत. दॅट इज दे आर स्पेस कन्झ्युमिंग अँड ऑल्सो दे कन्झ्युम मोर फ्युएल. सो हा एक चॅलेंजिंग पॉइंट आहे. हा सॉल्व्ह झाला तर एस बँड रडार्स आर व्हेरी इफेक्टिव्ह फॉर फंक्शनिंग अँड दे आर व्हेरी प्रिसाइज ॲज वेल. पण फक्त मुद्दा असा आहे की एस बँड रडारची जी अँटिना आहे, त्याचा जो स्पेस आहे, त्याला जो एरिया लागणार आहे तो खूप जास्त मोठा आहे, प्लस त्याला जी फ्युएल आणि इंजिन लागणार आहे ती पण मोठी आहे. ओके, और दॅट इज कन्झ्युमिंग मोर फ्युएल. सो हे दोन इश्यूज अलार्मिंग आहेत किंवा प्रॉब्लेमॅटिक आहेत. Moving ahead to the next news article for the day, that is Pine Needle Power Project. आता बेसिकली पाइन नीडल पॉवर प्रोजेक्ट, आपण हा मुद्दा कुठल्या स्टेटशी रिलेटेड बोलतोय? सो वी आर टॉकिंग अबाउट उत्तराखंड. उत्तराखंडमध्ये होता असं की उत्तराखंड हा रिजन खूप फॉरेस्ट फायरला प्रोन आहे. ठीक आहे. त्या सिच्युएशन मध्ये उत्तराखंडमध्ये जे पाईनचे झाडं आहेत किंवा फॉरेस्ट आहेत ते खूप जास्त आहेत पसरलेले. त्या सिच्युएशन मध्ये जेव्हा पाईन लीव्स ड्राय होतात ते इझिली फॉरेस्ट फायर कॅच करू शकतात. सो त्याला एक सोल्युशन म्हणून तिथल्या सरकारने किंवा सीएम ऑफ उत्तराखंडने काय केलं होतं, पाईन नीडल पॉवर प्रोजेक्ट ही संकल्पना आणली होती. त्या अंडर त्यांनी काय केलं, दे विल कलेक्ट ऑल पाईन नीडल लीव्स अँड दे विल जनरेट बायोगॅस फ्युएल आउट ऑफ इट. आणि ते बायोगॅस फ्युएल कशासाठी यूज होईल पुढे? इट विल बी युज्ड फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. सो ह्या सिच्युएशन मध्ये ग्रीन एनर्जी पण झाली, ग्रीन एनर्जीचा मुद्दा आला. सो ह्या सगळ्या गोष्टी रिझॉल्व्ह होत होत्या बाय पाईन नीडल प्रोजेक्ट. नाउ लेट अस अंडरस्टँड हाऊ. तर उत्तराखंड फर्स्ट सच प्रोजेक्ट विथ कॅपॅसिटी ऑफ 25 किलोवॅट कॅपॅसिटी आणि त्याची कॉस्टिंग किती आखण्यात आली होती? 25 लाख. कुठे? डोंडा ब्लॉक ऑफ उत्तरकाशी इन उत्तराखंड. बरोबर? ओके. तर त्या म्हणजे पोटेन्शियल काय होतं, कॅपॅसिटी किती होती त्या प्रोजेक्ट मधून आउटपुट मिळण्याची? तर लक्षात घ्या, 23 लाख मेट्रिक टन्स ऑफ पाईन नीडल्स आर जनरेटेड इन उत्तराखंड एव्हरी इयर. आणि तेवढ्या म्हणजे वेस्ट पासून, तेवढ्या बायोमास पासून आपण 200 मेगावॅट इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. सो हे पोटेन्शियल लक्षात घ्या. त्यानंतर दिस प्रोजेक्ट विल बी व्हेरी युजफुल टू प्रोटेक्ट एन्व्हायरमेंट फ्रॉम फॉरेस्ट फायर. इलेक्ट्रिसिटी तर जनरेट होतच आहे, ग्रीन फ्युएल आपण जनरेट करतच आहोत, पण त्यासोबत फॉरेस्ट फायरचा इश्यू रिझॉल्व्ह होत आहे. सो एका दगडात दोन पक्षी, यू कॅन म्हणजे ती संकल्पना इथं आहे. बरोबर? एका गोष्टीत दोन बेनिफिट्स मिळत आहेत. एनर्जी म्हणजे नॉन कन्व्हेन्शनल जनरेशन ऑफ एनर्जी, या ठिकाणी ग्रीन फ्युएल आपण इम्प्लिमेंट करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एन्व्हायरमेंटल हॅझार्डचा इम्पॅक्ट कमी होतोय. फॉरेस्ट फायरचा इन्सिडेन्स उत्तराखंडमध्ये कमी केला जाऊ शकतो, कर्ब केला जाऊ शकतो. बरोबर? नाउ हाऊ
इज दिस बायोफ्युएल जनरेटेड, तो आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे. ओके, नाव ह्या पाईन लीव्स कलेक्ट केल्या जातात आणि त्यांचं काय होतं, ब्रिकवेटिंग. नाउ व्हॉट डू यू मीन बाय ब्रिकवेटिंग, हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. ब्रिकवेटिंग ही संकल्पना काय आहे. सो ब्रिकवेटिंग मध्ये आपण काय करतोय, व्हॉट इज ब्रिकवेट, इट इज ऍक्च्युअली अ कंप्रेस्ड ब्लॉक ऑफ कोल डस्ट और बायोफ्युएल. तर लक्षात घ्या, ब्रिकवेट मध्ये म्हणजे हे जे फ्युअल आहे ते कोल डस्टचं पण असू शकतं किंवा ह्या सिच्युएशन मध्ये जसं की पाईन निडल्स बद्दल आपण बोलत आहोत त्या सिच्युएशन मध्ये ते बायोफ्युअल आपण यूज करत आहोत. दोन्ही मध्ये फरक काय आहे, ऍडव्हान्टेज काय आहे. बायोफ्युअलचं जे कंबशन पोटेन्शियल आहे, ठीक आहे, कंबस्टिबिलिटी ऑफ बायोफ्युअल इज मोर, कंबशन पोटेन्शियल इज मोर. म्हणजे काय, म्हणजे जर तुम्ही सेम अमाउंट ऑफ कोल डस्ट घेतलं आणि बायोफ्युअल घेतलं, जसं की या ठिकाणी पाईन नीडल लीव्स, तर पाईन नीडल लीव्स मधून जनरेट होणारं जे म्हणजे पाईन नीडल जितक्या कालावधीसाठी कंबस्ट होतील त्यातून मिळणारा आउटपुट जास्त असेल आणि कॉस्ट इफेक्टिव्ह असेल. सर्वात महत्वाचा मुद्दा, कॉस्ट इफेक्टिव्ह असेल ऍज कम्पेअर्ड टू कोल डस्ट. ठीक आहे, सो या ठिकाणी आपण ब्रिकवेटिंग केलं, त्यातून बायोगॅस जनरेट झाला आणि तो बायोगॅस incorporated with methane and other gas can be utilized for generation of electricity. So ही mechanism तुमच्या एक माइंड मॅप, एक फ्लो चार्ट लक्षात ठेवा. That is sufficient. Now very important editorial from today's newspaper which is talking about rise in public health spending from states rather than center. आता या सिच्युएशन मध्ये आपण पुढे जाण्याआधी काय 2-3 फॅक्च्युअल पॉइंट्स लक्षात घेणं खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या प्रिलिम्सच्या दृष्टीने. तर कुठले, नाउ इफ वी आर टॉकिंग अबाउट पब्लिक हेल्थ एक्सपेंडिचर, दॅट इज पब्लिक हेल्थ वरती किती खर्च करत आहे सरकार, मग ती स्टेट गव्हर्नमेंट असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असो. सो यू नीड टू नो विच इज द लीडिंग स्टेट इन इंडिया और विच इज द टॉपमोस्ट स्टेट इन इंडिया जिचं पब्लिक हेल्थ स्पेंडिंग सगळ्यात जास्त आहे. सो द टॉपमोस्ट पब्लिक हेल्थ स्पेंडिंग और ऍट रँक 1 लाइज केरला. So we see highest spending on public health expenditure in the state of Kerala. Worst public health spending किंवा सर्वात कमी public health वरती स्पेंडिंग कुठे दिसतंय, तर ते दिसतंय वर्स्ट और लेट अस से लीस्ट दिसतंय उत्तर प्रदेश मध्ये. हे 2 मुद्दे झाले. आता तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे which city is regarded as health capital of India or which city is regarded as health city of India. So that is Chennai. हेल्थ सिटी ऑफ इंडिया कोणती आहे, चेन्नई. सो ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने हे 3 पॉइंट्स लक्षात ठेवा. ठीक आहे, नाउ कमिंग टू आवर मेन आर्टिकल, की बाबा ठीक आहे आपल्याला मागच्या 2-3 वर्षापासून दिसत आहे की स्टेट जास्त स्पेंड करत आहे किंवा स्टेट जास्त इन्व्हेस्ट करत आहे इनटू पब्लिक हेल्थ स्पेंडिंग. पण का, आता ह्याची बॅकग्राऊंड किंवा ह्याची हिस्ट्री डेट बॅक होते 2017 साली, जेव्हा नॅशनल हेल्थ पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यात आली होती. ओके, सो दिस डेट्स बॅक टू द इयर 2017 when national health policy was introduced. काय सांगत होती नॅशनल हेल्थ पॉलिसी, द अटेनमेंट ऑफ हायेस्ट पॉसिबल लेवल ऑफ हेल्थ अँड वेलबिंग फॉर ऑल ऍट ऑल एजेस. आता इथे जे ऑल वापरला आहे त्याचा अर्थ काय आहे, इन्क्लुसिव्ह अप्रोच, दॅट इज गरीब श्रीमंत सगळ्यांना त्याचा बेनिफिट झाला पाहिजे. एखाद्याची फायनान्शियल कंडिशन वीक आहे किंवा इकॉनॉमिक इश्यूज मुळे कुणाची डेथ होतीये किंवा कुणाला ट्रीटमेंट भेटत नाहीये, अशी वेळ येता कामा नये. दॅट वॉज द मेन ऑब्जेक्टिव्ह. अँड ऑल एज ग्रुप्स, म्हणजे असं नाही की एखाद्या पॉलिसीमध्ये फक्त सिलेक्टिव्ह एज ग्रुप टार्गेट केले गेले, दॅट इज चिल्ड्रन ऑर फिमेल्स किंवा वृद्ध लोक, तर लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांना इथं विचारात घेतला पाहिजे. बरोबर. सो दॅट वॉज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस पॉलिसी. रिमेंबर द डेट अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द पॉलिसी. ठीक आहे, थ्रू अ प्रिव्हेंटिव्ह अँड प्रोमोटिव्ह हेल्थ केअर ओरिएंटेशन. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल फ्री वॅक्सिनेशन कॅम्पेन्स जे सरकार स्पॉन्सर करतं किंवा इन्सेंटिव्ह देतं. आणि प्रोमोटिव्ह हेल्थ केअर म्हणजे काय, म्हणजे एखादा व्यक्ती खूप गरीब आहे, त्याच्या फॅमिलीतल्या एखाद्या माणसाला किंवा त्याला स्वतःला एखादा आजार झाला आहे ज्याच्या ट्रीटमेंटसाठी त्याच्याकडे पैसे नाहीयेत. सो सरकारच्या काही स्कीम्सद्वारे he is able to avail the benefit of free treatment, okay, or treatment at low cost. तर ह्या फॅसिलिटीज तो अवेल करू शकतो आणि स्वतःचा जीव किंवा स्वतःच्या फॅमिलीचा जीव वाचवू शकतो बिकॉज ऑफ प्रोमोटिव्ह हेल्थ केअर अप्रोच. कळालं.
सो हा ऑब्जेक्टिव्ह होता नॅशनल हेल्थ पॉलिसीचा, आणि ह्या पॉलिसीमुळे किंवा त्या काळावधी 2017 पासून आपल्याला दिसतंय की स्टेटचं स्पेंडिंग पब्लिक हेल्थ केअर सेक्टरमध्ये वाढत आहे. ठीक आहे. नाव we need to understand other points that investment in government healthcare insurance schemes like Ayushman Bharat scheme has risen sharply. म्हणजे 4 पटीने अशा स्कीम्स मध्ये सरकारचे इन्व्हेस्टमेंट किंवा योगदान वाढलं आहे. बरोबर. The share of social security spending on health also has increased. Okay. त्यासोबत a significant decline in OOPE. What do you mean by OOPE? Out of pocket expenditure. आता आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल एखाद्या म्हणजे आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर कमी होणे म्हणजे लोक स्वतःच्या ट्रीटमेंटसाठी किंवा स्वतःच्या फॅमिलीतल्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी स्वतःचे पैसे जास्त खर्च करण्याची वेळच येत नाहीये. का? कारण सरकारने ऑलरेडी खूप स्कीम स्पॉन्सर केल्यात किंवा खूप इन्सेंटिव्ह देऊन ठेवल्यात. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, कोविड वॅक्सिनेशन सरकारने मोफत केलेलं एका पॉइंट नंतर. बरोबर. सो दॅट फ्री वॅक्सिनेशन मुळे बऱ्याच लोकांनी किंवा ऑलमोस्ट एव्हरी पर्सन इन इंडिया वॉज वॅक्सिनेटेड, बीट रिच ऑर पुअर. सो त्या सिच्युएशन मध्ये कोणाला विचारच करावा लागणार नाही की ही वॅक्सिन आपल्याला परवडेल की नाही. सो दॅट इज आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर काय झाला त्या ठिकाणी? कमी झाला. राईट. आता आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर कमी कधी होतो? जेव्हा गव्हर्नमेंटचं स्पेंडिंग त्या सेक्टरमध्ये वाढतं. लक्षात घ्या, जर उद्या सरकारने ठरवलं की आम्हाला शेतीमध्ये फर्टिलायझर स्वस्त करायचे, कसं? सबसिडीज देऊन. सो त्या ठिकाणी पण आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर फार्मर्सचा कमी होणार, कारण त्यांना कमी पैसे घालायला लागतील फर्टिलायझर्स मध्ये, इन्सेक्टिसाइड्स मध्ये. बरोबर. सो दॅट इज आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर. आणि आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर हेल्थ केअर सेक्टरमध्ये कमी होणं इज अ गुड साइन. इट इज इनडायरेक्टली स्टेटिंग की सरकारचं योगदान किंवा सरकारचं लक्ष जास्त केंद्रित होत आहे विथ रिस्पेक्ट टू पब्लिक हेल्थ केअर सेक्टर. ठीक आहे. सो हा पॉइंट लक्षात घ्या. हा म्हणजे अनालिटिकल डाटा तुम्ही लक्षात ठेवला तरी चालेल की बाबा तो OOP दॅट इज आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर 62.6% वरून तो 39.4% वर आला आहे. सो इतक्या मार्जिन मध्ये तो रिड्यूस झाला आहे. ठीक आहे. नाउ वी विल डिस्कस वन PYQ रिलेटेड टू दिस स्कीम. आता लक्षात घ्या, नॅशनल हेल्थ केअर स्कीम आली होती 2017 मध्ये, आणि त्याच वर्षी UPSCच्या प्रिलिम्स मध्ये हा प्रश्न आलेला विथ रिस्पेक्ट टू नॅशनल न्यूट्रिशन मिशन. सो ज्या स्कीम्स येतात किंवा जे अमेंडमेंट्स येतात एखाद्या पॉलिसीमध्ये किंवा एखाद्या इम्प्लिमेंटेशन मध्ये, त्याचा तुम्हाला ट्रॅक ठेवणं इम्पॉर्टंट आहे फॉर युअर प्रिलिम्स, ऑल्सो फॉर युअर GS मेन्स. ओके. तर हा क्वेश्चन डिस्कस करूया. इट इज टॉकिंग अबाउट ऑब्जेक्टिव्स ऑफ नॅशनल न्यूट्रिशन मिशन. तर एक पॉइंट लक्षात घ्या, नॅशनल न्यूट्रिशन मिशन लक्षात घ्या, हे मल्टी मिनिस्ट्रियल मिशन आहे. म्हणजे काय? म्हणजे ते मिशन इम्प्लिमेंट करण्यासाठी कुठली एक स्पेसिफिक मिनिस्ट्री इन्व्हॉल्व नाहीये, तर त्या ठिकाणी 3 मिनिस्ट्रीज इन्व्हॉल्व आहेत. कोणत्या 3 मिनिस्ट्रीज? मिनिस्ट्री, आता 3 मिनिस्ट्री म्हटलं की 3 वेगळ्या मिनिस्ट्रीज आपण कन्सिडर करत आहोत. सो मिनिस्ट्री ऑफ विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. ओके. सेकंड मिनिस्ट्री कुठली होती? मिनिस्ट्री ऑफ विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, ही एक झाली. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. तिसरी मिनिस्ट्री कुठली इन्व्हॉल्व होती ह्या सेक्टरमध्ये, या स्कीमला स्पॉन्सर करण्यासाठी? मिनिस्ट्री ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटेशन. सो ह्या 3 मिनिस्ट्रीज लक्षात घ्या नॅशनल न्यूट्रिशन मिशन मध्ये इन्व्हॉल्व होत्या, किंवा ह्या 3 मिनिस्ट्रीज लुक आफ्टर करत होत्या इनटू मॅटर्स अँड रेग्युलेशन्स अँड इम्प्लिमेंटेशन्स ऑफ स्कीम्स अंडर नॅशनल न्यूट्रिशन मिशन. आता नॅशनल न्यूट्रिशन मिशन मध्ये माल न्यूट्रिशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं किंवा प्रत्येकाला व्यवस्थित पोषक असा आहार भेटणं हा त्या ठिकाणी टार्गेट होता किंवा गोल होता. तर कुठल्या विच सेक्टर ऑफ पॉप्युलेशन वॉज टार्गेटेड अंडर दिस मिशन? तर त्या ठिकाणी लक्षात घ्या, छोटी मुलं, चिल्ड्रन, ऍडल्संट्स, प्रेग्नेंट अँड लॅक्टेटिंग वुमेन, ह्या सेक्टरला टार्गेट करण्यात आलं होतं किंवा ह्या सेक्टरवरती खास तर लक्ष देण्यात आलं होतं. ठीक आहे. नाउ आफ्टर नोईंग ऑल दिस फॅक्टर्स, लेट अस रीड द क्वेश्चन. फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ स्टेटमेंट. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग आर द ऑब्जेक्टिव्स ऑफ नॅशनल न्यूट्रिशन मिशन? To create awareness relating to malnutrition among pregnant and lactating mothers.
व्हेरी करेक्ट. टू रिड्यूस द इन्सिडेन्स ऑफ अनेमिया अमंग यंग चिल्ड्रन, ॲडल्टन्स अँड विमेन, हा पण या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉइंट आहे विथ रिस्पेक्ट टू नॅशनल न्यूट्रिशन मिशन. त्यानंतर टू प्रमोट द कन्झम्पशन ऑफ मिलेट्स. आता या ठिकाणी मिलेट्सच्या कन्झम्पशनचं काही घेणं देणं नाहीये या मिशनशी, बरोबर. आणि टू प्रमोट द कन्झम्पशन ऑफ पोल्ट्री एग्स. जेव्हा आपण पोल्ट्री एग्स, मीट ह्या डाएट बद्दल बोलतो, इट इज बेसिकली टॉकिंग अबाउट अंगणवाडी स्कीम्स और अंगणवाडी प्रोजेक्ट्स किंवा राबवलेल्या स्कीम्स अँड मिशन्स. सो ह्या स्कीमचा पण किंवा दिस इज नॉट इंटिग्रल पार्ट ऑफ नॅशनल न्यूट्रिशन मिशन, राईट. सो फक्त पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट फिट बसतंय आपल्या क्वेश्चनशी. सो इफ यू लुक ॲट द ऑप्शन्स, ए ऑप्शन करेक्ट आहे किंवा तुमचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. So that's all for today's news articles and we stop here for today. Thank you.